राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास, संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू। राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज। 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचा 6वा दिवस। विविध होम हवन आणि पूजा संपन्न। 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्यासाठी केली होती याचिका। अयोध्येतील सोहळ्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला निमंत्रण। सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं लालबागचा राजा हे मुंबईतील एकमेव गणेशोत्सव मंडळ। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात उत्साह। माजी खासदार संजीव नाईक यांच्या वतीनं 25,000 किलो लाडूंचं वाटप। नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील मंदिरांमध्ये लाडूंचा प्रसाद। ठाण्यात रामभक्तांसाठी 2 दिवस मिठाईवर सवलत। ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठाईवर ग्राहकांना 40% सवलत। पेढ्यांवर जय श्रीराम लिहिलंय। कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली। या सोहळ्याला शेकडो रामभक्तांची उपस्थिती। मुंबईमध्ये श्रीराम मंदिर झेंड्याच्या प्रचंड मागणीमुळे रामध्वजांचा तुटवडा। झेंडे आणि इतर साहित्य विकणाऱ्या दुकानांबाहेर रामभक्तांच्या रांगा। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचं आयोजन। अनेक महिलांचा शोभायात्रेत सहभाग। प्रभू श्रीरामाच्या आगमनानिमित्त लातूर सजलं। पताका, आकाशकंदील आणि आकर्षक विद्युत रोषणाईने गंजगोलाई परिसर उजळला। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त वर्ध्यातील अनेक ठिकाणी सजावट। शहरातील मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे, पताके। उद्या वर्ध्यात होणार श्रीरामाचा जयघोष। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने 11,000 लाडू बनवण्याचं काम सुरू। 22 जानेवारीला भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप केलं जाणार। छत्रपती संभाजीनगर शहरात 109 कुंडात्मक महायज्ञाचं आयोजन। गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा पुढाकार। गोंदियातील रामभक्ताने 58 वर्षात 4 लाख वेळा लिहिलं जय श्रीराम। 1992 मध्ये अयोध्येत जाऊन बाबरी मस्जिद पाडण्यात दिलं होतं योगदान। भाजप खासदार सुनील मेंढेंकडून या रामभक्ताचा सत्कार। चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं रामनाम साकारण्यात आलं। 35,000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन। यवतमाळमध्ये श्रीराम भक्त जुगल तिवारी यांनी अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली। श्रीरामाच्या मंदिराला ज्याप्रमाणे 256 खांब आहेत तेवढेच खांब या प्रतिकृतीमध्येही लावण्यात आले आहेत। नागपूरचे ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी रामायणातील दोहा चित्रात उतरवला। चित्ररूपी रामायणाची चंदेल यांच्याकडून मांडणी। पुण्यातील विश्रांतवाडी पोलिसांचा रूट मार्च। मुंडवा पोलीस हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा पोलिसांकडून आढावा। रूट मार्चमध्ये सर्व पोलीस शिपाई सहभागी। पुण्यातील मराठा युवकाचा बाईक रथ तयार करून अयोध्या प्रवास। 9 दिवस रथ चालवून विजय घायतिडक अयोध्येत दाखल। नाशिकमध्ये 2000 कडूपासून साकारलं अयोध्येचं राम मंदिर। सिन्नर तालुक्यातील सूक्ष्म मूर्तिकार संजय क्षत्रिय यांनी 2000 खडूच्या तुकड्यांपासून राम मंदिराची हुबेहूब अशी आकर्षक प्रतिकृती साकारली। अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलीस सतर्क। काही अडचणी असल्यास 112 नंबर डायल करा, पोलिसांच्या रामभक्तांना सूचना। डोंबिवलीमध्ये राम मंदिर सोहळ्यानिमित्त तरुणांची बाईक रॅली। कल्याण डोंबिवली राममय। शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे भव्य बाईक रॅलीचं आयोजन। संभाजीनगरमध्ये राम मंदिर सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी लावले आकाशकंदील। संध्याकाळी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येणार। रत्नागिरीचा रामभक्त अयोध्येत दाखल। राम मंदिर झाल्यावर पहिल्याच दिवशी रामाचं दर्शन घेण्याचा रामभक्त अमेय धोपटकर यांचा संकल्प। तर 23 तारखेला सकाळीच रामाचं दर्शन घेऊन संकल्प पूर्ण करणार अमेय धोपटकर यांचं वक्तव्य। कापसे पैठणीकडून प्रभू रामासाठी सोन्याच्या जरीनं भरजरी शेला विणला। यामध्ये सर्व धर्मीय व्यक्तींचं योगदान। उद्या शेला अर्पण केला जाणार। छत्रपती संभाजीनगर शहरात श्रीरामाला तब्बल 551 किलोचा मोतीचूर्ण लाडू। किराडपुरा भागातील राम मंदिरात लाडू अर्पण करून भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करणार।
अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकींना नागपूरच्या कॉफी हाऊस चौकात वाल्मिकी समाजाकडून आरतीचं आयोजन. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आरती संपन्न. छत्रपती संभाजीनगरमधील 196 मंदिरांमध्ये उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार. कार्यक्रमामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस उपायुक्तांचं आवाहन. अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वे गाड्या. 14 फेब्रुवारीला नांदेड अयोध्या विशेष रेल्वे धावणार. उद्याचा दिवस राम भक्तांसाठी ऐतिहासिक. उद्याची प्राणप्रतिष्ठा चित्रपटगृहात दाखवा. उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गायले राम जन्मभूमी आंदोलनातील गीत. नागपुरातील कार्यक्रमात फडणवीसांचं गायन. जागृत है गुरु गोविंद प्यारे, जागृत है गुरु गोविंद प्यारे, जागृत है गुरु गोविंद प्यारे. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील शुभम भेकरेची अनोखी कलाकृती. शुभमने 500 तासात प्रभू श्रीरामांचं 512 चौरस फुटांचं चित्र रेखाटलं. चित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. बीडच्या परळीमध्ये लोकोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन. अयोध्येत राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काढली शोभायात्रा. शोभायात्रेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा सहभाग. अयोध्येला जाण्यापूर्वी अनुपम खेर यांच्याकडून भावनिक व्हिडिओ पोस्ट. राम मंदिराच्या उद्घाटनाला अनुपम खेर काश्मीरी हिंदूंप्रमाणे उपस्थित राहणार. उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. विले पार्लेमधील रस्त्यांनाही आकर्षक विद्युत रोषणाई तर यात्राही काढली जाणार. अयोध्या नगरीत दिवाळीचं वातावरण. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्तेही सजले. लांबच्या लांब शेकडो मीटर अंतरावर चढला फुलांचा साज. देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर केलं जाणार अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग. एलसीडी स्क्रीन्स आणि व्हिडिओ वॉलच्या माध्यमातून नागरिकांना हा सोहळा पाहता येणार. मुंबईच्या सिलिंग परिसरात 22 जानेवारीच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी. चंद्रपुरात रामनामाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. विश्वविक्रम नोंद करणाऱ्या चमूने दिले अधिकृत प्रमाणपत्र. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून समाधानाची भावना व्यक्त. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध नेत्यांकडून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शासकीय निवासस्थानी असलेल्या देव्हाऱ्यात केली श्रीरामाची प्रतिष्ठापना. यवतमाळमध्ये मनसेकडून 22,124 दिव्यांचं वाटप. एक दिया प्रभू श्रीराम के नाम. चला दीपोत्सव साजरा करूयात. प्रभू श्रीरामाच्या आगमनाची तयारी करूयात. त्यानिमित्त दिव्याचं वाटप. सिंधुदुर्गमध्ये खासदार विनायक राऊतांकडून कारसेवकांचा सत्कार. अयोध्येतील राम मंदिर साकारण्यात देशभरातील कारसेवकांची महत्त्वाची भूमिका. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राम मंदिर सोहळ्यासाठी मोठी तयारी. मंदिराला सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत 7,140 खास निमंत्रित. 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश. रामनगरीत उतरणार 150 चार्टर्ड प्लेन. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ. अयोध्येच्या सीमांवर कडक बंदोबस्त. विना निमंत्रण अयोध्येत परवानगी नाही. ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर. उद्या अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळा संपन्न होणार. सोहळ्याला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची अयोध्या विमानतळावर वर्दळ. विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवली. राम मंदिर सोहळ्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर मुंबईतून रवाना. उद्या सोहळ्याला दोघंही हजर राहणार. राम मंदिराच्या मुख्य दारासमोर राजस्थानच्या पवन कुमार पांडेंकडून अनोखी वातावरण निर्मिती. रामाची भक्ती आणि देशभक्ती वेगळी नाही. पवन कुमार पांडेंचा संदेश. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार. अयोध्या विमानतळावर पंतप्रधान मोदींचं रंगारंग कार्यक्रमानं स्वागत होणार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.